श्रावण महिन्यात भक्तिभावानं साजरा करण्यात येणाऱ्या दशामातेच्या व्रताचा समारोप आज मध्यरात्री उत्साहात व धार्मिक वातावरणात झाला। 3 ऑगस्ट रोजी शहर व परिसरात अनेक ठिकाणी दशामातेचं विधिवत पूजन करून मंत्रोच्चारात व ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीसह दशामातेचं विसर्जन करण्यात आले। दशामातेच्या विसर्जन सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाग घेतला। घरोघरी महिला वर्गानं श्रद्धेनं व्रत पाळत दशामातेची पूजा केली होती। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत टाळ, ढोल, भजनी मंडळे, गरबा अशा पारंपरिक वाद्यांचा गजर होता। विसर्जनासाठी प्रकाशा येथील तापी नदी घाटावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। पोलीस स्वयंसेवक यांनी योग्य व्यवस्था राखली। विसर्जन प्रक्रियेत महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या विसर्जन सोहळ्याला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक पैलूही लाभला। अनेक ठिकाणी कन्यादान, अन्नदान, सामूहिक पूजन अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश देण्यात येत उपक्रम राबवण्यात आले। एकंदरीत भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक संदेश या त्रिसूत्रीच्या आधारावर साजरा झालेल्या दशामातेचा विसर्जन सोहळा हा भाविकांच्या मनात दीर्घकाळ राहणारा ठरला। यावेळी शोभा बागले, नीता चौधरी, वर्षा चौधरी, कमल चौधरी, मीना चौधरी, भाग्यश्री महाले, शालू चौधरी, संगीत चौधरी, प्रकाश चौधरी, यश चौधरी, योगेश महाले, दशरथ चौधरी, इंदू चौधरी, खंडू चौधरी, वामन चौधरी उपस्थित होते। नीता चौधरी, दशामातेचा कार्यक्रम आहे आमच्याकडे। आम्ही 10 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय। दशामाता मला पावन झालेली आहे, तर पुढच्या वर्षी आमचं उद्यापन आहे। हा वर्ष माझा आता 9वा आहे, हे 4था धरलं। पहिले 5 वर्ष केले मी, परत 5 वर्ष पुन्हा करते। मातेच्या कृपेने सर्व व्यवस्थित आहे आमचं। 10 दिवसापासून आम्ही सर्व महिलांनी उपास केलेले आहे आणि या इथे कार्यक्रम आम्ही करतोय आमच्याकडे। आज देवीचं जागरण होतं, आज विसर्जन। विसर्जन कुठे करणार आहेत? प्रकाश